आज आम्ही जाणार आहोत हेदवीचा समुद्र बघायला. त्याच्यानंतर अजून दोन तीन स्पॉट आहेत, ते आता आम्ही आज बघायला जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवतो आम्ही हेदवी समुद्र कसा आहे. आणि तिकडचं आता अजून एक मंदिर आहे कोणतं तरी, आणि 2 मंदिर आहेत वाटतं, ते दाखवणार. तिकडे आता आम्ही आज चाललो आहे. सो ते तुम्हाला दाखवते मी व्हिडिओद्वारा. जर कोणी बघितलं नसेल तर आमच्याद्वारा बघू शकता. आणि आता हे आम्ही तयार झालेलो आहोत. आता बाकीचे सगळे घरामध्ये तयार होत आहेत. हे बघा एवढे जण आहेत सगळे. आणि आम्ही एक छोटीशी ट्रॅव्हलर्स केले 20 सीटर्सची. सो आता आम्ही चाललेलो आहोत. आणि हा बघा हा आला. सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिजेल असतं 2 ड्युट्या आमचे. झोप नाही आता कंप्लीट झालेली आहे. अक्षय उठ. नाही आला. त्याला निमित्तच पाहिजे असतं ना वेदू. सार इथे स्ट्रेटनिंग चालू, स्ट्रेटनिंग. आतापासूनच फोटो सेक्शन स्टार्ट झाले इथे. आता मी रेडी झालोय. सगळेजण आता मी रेडी झालोय. बॅग बिग सगळं काही घेऊन. आता ही आमची गाडी आहे आणि ह्या गाडीवर आता आम्ही सगळे ट्रॅव्हल्स करणार आहोत, म्हणजे फिरायला जाणार आहोत. 5 जण आहेत, 5-6 जण. हा आताच झोपला. अरे बाबा जाणार गुहागरला. 11-12 वाजेपर्यंत पोहोचू. हे बघा आता मी समोसा. काय समोसा चटणी पोटात हवी. का थांबलाय? गाडी बंद पडली. आमची गाडी बंद पडलेली आहे. आम्ही सगळी बसलेलो आहोत टाइमपास करत. आमची बंद पडली. सो आता आम्हाला शिफ्ट करतात ह्या गाडीमध्ये, बिकॉज ती गाडी बंद पडली असल्या कारणाने आता आम्हाला ह्या गाडीमध्ये शिफ्ट करतात. आम्ही इकडे जातोय ह्या गाडीमध्ये. तर काय चाललंय काय माहिती. व्हॉट इज द डिस्कशन. हे वेदूला सांग, कोणाला वेदूला हे गाणं. वेदू हम तो जवानी. बोल बासुऱ्या बोल. बोल आवाज. बोल बोल. बादल बरसा बिजुली सावल को पानी ये सच्ची बोल. अरे कुठली ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए. दिल मिले अंबर पर चांद जमाए. प्यार बरसाए हमको तरसाए. यो मला कधी देते. इकडे आहेत वेद, अवनी, सार्थ, सगळेजण इकडे. बाई चला इकडे. सगळ्यात पहिले आता आम्ही इथे गणपतीच्या मंदिरात आलेलो आहोत. हे गणपतीचं मंदिर आहे सुंदर असं. हा बाहेरचा परिसर आहे. आणि तुम्ही बाहेर आता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की तिथे आम्हाला माकडं सुद्धा दिसली. इतकी होती की म्हणजे जागोजागी होती. सगळे घाबरत होते कारण ते काही घेऊन हातातनं पळत होते. म्हणून आम्ही पटापट पुढे आलो. हे सगळेजण आता आम्ही आत येतोय. आणि बघा गणपती इतकं सुंदर आहे. व्हाईट कलर मध्ये आहे आणि खूपच सुंदर गणपती होता. मी फर्स्ट टाइमच पाहिले होते इथे. आम्ही ह्या प्लेसवरती फर्स्ट टाइमच आलो होतो. आणि हा त्याचा पूर्ण बाहेरचा परिसर आहे. इकडे आम्ही बसत होतो थोडा वेळ. म्हटलं थोडा वेळ बसूयात. मग थोडंसं फोटो सेक्शन सुद्धा केले होते. ते फोटो मी नंतर पोस्ट सुद्धा करणार आहे. आणि नंतर आम्हाला स्वामींचं मठ भेटलेलं आहे अनएक्सपेक्टेड. आम्हाला माहिती नव्हतं इकडे आम्हाला मठ दिसला स्वामींचा. सो आता आम्ही इकडे मठात आलोय स्वामींच्या. छान आहे. आतमध्ये अजून गेलो नाही, माहिती नाही आता कसं आहे. बट स्वामींचा मठ आहे तर ऑब्व्हियसली छानच असतो. हॅलो
अवनी इथे बेटा सार्थ मामा गेलाय बघ. छान आहे मठ. हे खूप सुंदर ते छान. हे इथे काहीच नाहीये. समर्थ वा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. छान आहे ना मठ. मठ एक नंबर आहे. हे बघा स्वामी कुठेही भेटतात, टेन्शन नाही घ्यायचं. हा बघा किती जुना फोटो आहे स्वामींचा. इतकं सुंदर मंदिर होतं आतमधून, इतकी स्वच्छता आणि इतकं प्रसन्न वाटत होतं तिकडे गेल्यावरती. आणि आम्ही सगळेजण बसलो थोडा वेळ की जेणेकरून थोडंसं नामस्मरण होऊ देत म्हणून आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि खूपच म्हणजे पॉझिटिव्हिटी जी असते ना तशी आम्हाला मिळत होती तिथे. आणि खूप छान वाटलं सगळेजण बसलेले. आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं सारचं. आहे बघा किती सुंदर वाटतंय स्वामींचं. भिवू नको मी तुझ्या पाठीशी, हे नक्कीच आणि खरं 1 असतं. तारखेची सुरुवात आम्ही सगळ्या देवस्थानपासून केले, नंतर बीच. आणि हा बघा पूर्ण रस्ता. आणि गावाला जायची मज्जाच खूप वेगळीच असते. आणि आमची हिरोईन, एक नंबर हिरोईन. बघू का हिरोईन. हिरोईन तर लय का आकडायला लागलीये. फुलांची गाडी, गाडी नाही बगीचा. डान्स करा. डान्सची रिहर्सल चालू आहे इकडे. सुंदरी तेरी हाय हाय कमरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. सुंदरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. आता अवनीचा डान्स शिकून झाला. आता वेदूचा डान्स शिकवतोय. वेदूच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डे होता, सो त्यांनी जो डान्स केला होता तो आता ह्यांना शिकवतो इकडे. कारण बाकीचे जण एका ठिकाणी गेले होते एका भेटायला एका जणांना, सो त्याच्यामुळे आम्ही त्यांचं वेट करत होतो इकडे आणि टाइमपास करत होतो. इकडे आता आम्ही ते मगाशी तुम्हाला वेळणेश्वर बोलते, वेळणेश्वरचं मंदिर नव्हतं, ते गणपतीचं मंदिर होतं. आणि आता इकडे वेळणेश्वरचं मंदिर आहे हे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. इकडचंच एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठीचं प्रवेशद्वार. आता इकडे हे बघा, हे सगळं इकडचं आहे. आता इथून एंट्री आहे आतमध्ये पूर्ण प्रॉपर मंदिरात जाण्यासाठीचं. आणि हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. आता इकडे छोटंसं देवीचं मंदिर होतं, तिकडे आता आम्ही सगळ्यात पहिले दर्शन घेतलं. वेळणेश्वरमध्येच आहे, पण साईडला ते छोटंसं देवीचं हे मंदिर आहे, ते शंकराची पिंड आहे. आणि हे मंदिर पण खूप छान होतं. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर बोलत असाल की अरे ह्या लोकांनी तर वन पीस घालून गेलेत. हो, आम्ही वन पीस घालून गेलो होतो, कारण आम्ही बाहेर दुसरीकडे बीचवर वगैरे सुद्धा जाणार होतो. फोटोशूट करायचं होतं, व्हिडिओज काढायच्या होत्या, रील्स बनवायची होती त्याच्यामुळे. आणि हे बघा, हे जे मेन मंदिर आहे वेळणेश्वरचं जे प्रसिद्ध आहे ते हे मंदिर आहे. आणि खूप सुंदर आहे. व्हिडिओ छोटीशीच काढली बिकॉज इथे अलाउड नव्हती, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्याला म्हटलं छोटीशी एक व्हिडिओ काढ. आणि हे बघा, हे इकडे पुढे बाजूलाच अजून एक मंदिर आहे छोटंसं वेळणेश्वरचंच, तिकडे आता आम्ही चाललेलो आहोत. आणि बरेच ठिकाण बघायचे होते, म्हणजे 2-3 ठिकाण बघायचे होते, पण आमच्या गाडीचा इश्यू झाला
त्याच्यामुळे आम्हाला जास्त नाही बघता आलं. आणि अजून एक बीच होता, तो बीच आम्हाला नाही करता आला बिकॉज खूपच लेट झालं होतं. खाऊन म्हणजे आमचं खाणं पण झालं नव्हतं गाडी बंद पडल्या कारणाने. त्याच्यामुळे मग आम्ही तो बीच केला नाही, डायरेक्ट दुसऱ्या बीचवरती गेलो, कारण पोरांना तिथेच जायचं होतं. सारखं त्यांचं चाललं त्याच बीचवर जायचंय. बघा हे पण गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे, छोटंसंच. आणि ही ती विहीर आहे, खूप अशी खोलवर विहीर होती, छान होती ती पण. आणि मग तिकडनं आम्ही निघालो, कारण उशीर पण खूप झाला होता गाडीमुळेच. आणि मग खायचं पण बाकी होतं आमचं त्यामुळे. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच आम्ही आता कुठे गेलेलो आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप प्लीज करू नका, बिकॉज कंटिन्यू व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजेल एक्झॅक्टली आम्ही काय एन्जॉय केला वगैरे. आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय.